चला सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. तर चला आजचा आपला अंतिम फेरीचा दिवस. आज आपण पोहोचणार आहोत कुठं? पंढरपूर. आपली गाडी पण तयार. दादा दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय नका पडू फार सेवा बरं काय यांची. बघा मंडळी आमचे हे दादा. तुझं नाव काय? हा जितेश. तुझं र आकाश. हे फार महत्त्वाचे घटक आहेत आपल्या दिंडीतले. वायरिंग बेरिंग सगळ्या तंबूला लाईट पुरवणं प्रत्येक प्रकारची कामं करणं हे दोन पोरं करत असतात. फार फार धन्यवाद. हो रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. काय बोलता? श्री विठ्ठल. बस यो काय कशाची तयारी? उसळ असं आहे का? अरे वा. पुढे न्यायसाठी पुरी भाजी पोळी चपाती. चपाती बोला ना. चपाती आणि उसळ पुढे नेण्यासाठी का? चालतं. मा बरी आहेत ना? श्री विठ्ठल. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. आज काय मेनू मामा? थांबा. सफेद वटाण्याची भाजी आणि वाजरणात सोबत घेऊन जायला 2 चपात्या आणि उसळ. खूप सेवा आहे तुमची. खूप सेवा. तंबू सुकले का आपले? नाही अजून. हे आपले तंबू सुकवत लावलेले आहे. त्याच्यावरून कपडा काढलाय. आजचा आपला शेवटचा दिवस आहे. तर तंबू सुकवण्यासाठी आपण कपडा काढलेला आहे त्याच्यावरून आणि त्यांना मोकळत ठेवलेलं आहे जेणेकरून ते सुकतील आणि सुकल्यावर त्यांचा वजन हलका होईल आणि सुकल्यावर ते खराब होत नाही. त्याकरता सगळे तंबूवरून कपडे काढून सगळे तंबू सुकवत लावलेले आहेत. आणि आता सुकत आले बऱ्यापैकी. सुकले का मग फोल्ड करायचे कारण की आजचा शेवटचा तंबूचा दिवस. काय हे बघा हे बघा हे बघा हे बघा. तर चला मंडळी असंच काय ना काय चालू राहील. लावला हातगंध. श्री विठ्ठल लावा. नाही श्री विठ्ठल लावा. श्री विठ्ठल. सगळे गाल बघायचं पुढं आणले. चला लवकर लवकर आटपा. तंबू मोडायचं आहे. बघा आमच्या तंबू मोडायचं काम चालू आहे. आवाज काढ. गरुडा दे पायी गरुडा दे पायी.
थांबा बाबा बोला. सोपान देव भगवान की, सोपान देव भगवान की, सांगावटेश्वर श्री योगीराज सांगावटेश्वर भगवान की. चला शेख मोहम्मद महाराज पालखी रथ. चला मंडळी, आज आहे रिंगण, पण आकाशात एकदम सुखा वातावरण आहे. बरं आहे, असं पाहिजे, नाही तर जास्त पाऊस झाला तर काय होईल. माऊली मजा जाणार आता. तरी आपण दिसले चला हा नको बघू, जाऊ नंतर ते संध्याकाळी करू. तर चला, आज रिंगण आहे, आपल्या रिंगणात जायचं. वाखरीचा शेवटचा रिंगण आहे. त्या शेवटच्या रिंगणाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे, नाद ब्रह्माचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आईचं वय आहे 90 वयात डोक्यावर तुळस घेऊन चालतीये. माऊलींची पालखी आजीबाई. चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलेलो आहोत वाखरीचं शेवटचं रिंगण. माझ्या माऊलींचं रिंगणासाठी किती जन समुदाय, किती वारकरी जमा झाले तिथं. बाप रे बाप रे बाप. ब्रिजवर तर बघा, ब्रिज संपूर्ण ब्रिज भरलेला आहे. अजून तर माऊली तर आत आलेलीच नाही. माऊली आत आल्यावर तर एवढा मजा येणार नाही, एवढी मजा येणार नाही. काय म्हणता मला, लय आनंद. चला, सर्व आनंद तुम्हाला आम्ही दाखवू, काही काळजी करू नका. आपल्याकडे 2-3 अँगलने आहे. भाई ठाकूर आहे, ऋषिकेश ठाकूर आहे दोघं, आणि आपले दंताळे काय होतं त्याला, विशाल विशाल पवार बरं का. हे आपले शॉर्ट दाखवायचं काम करत आहे. बापरे, इथं नवीन बॅनर आलेत बघा. तर बऱ्याच अँगलने आपण सर्व काही शूट करणार आहोत, आहे की नाही. कधी कधी दीपक महाराज पण करतील, भाई ठाकूर पण करतील, आपले ऋषिकेश म्हात्रे पण करतील, कुठे विशाल पवार पण करतील, आहे की नाही. ही सर्व जण आपल्याला शूट काढणार आहेत तुमच्या आनंदासाठी, आणि हे सर्व 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 आनंद आपण तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तर चला, थोड्याच वेळाने हा ॲक्शन चालू होणार आहे. जाऊया आपण तो थ्रिलर बघायला. हा इकडे चला मंडळी, बघा पोरींनो, ऐका, आता रिंगण सुरुवात होणार आहे. तर तुमची आणि आमची भेटगाठ आता होणार नाही, कारण की आम्ही जाणार आतमध्ये खेळायला. तिथं आम्ही खेळणार आहे. तुम्ही तुमच्या परीने रिंगण बघायला जा, मस्त आनंदाने रिंगण बघा, सतर्क राहा,
सावध राहा, एकदम सावधानीने आपापलं रिंगण बघा, काहीही टेन्शन घेऊ नका. काय हरवलं तरी अजिबात मम्मी हरवलं असं करू नका. काय एकदम म्हणजे मस्तपैकी एकदम सावधानीने रिंगण बघा, आनंद घ्या. आणि सर्वात रिंगण शेवट झाला का इथं या बरं का, इथं यायचं. मग इथून पुन्हा आपण आज जाऊ, तुम्हाला भेटू, मग परत मागू आपण. हा जा गो गो. श्री विठ्ठल मंडळी, आता आपण जे मागं बघत आहात ज्या पावली खेळतात, तर हे सालाबादप्रमाणे दरवर्षी आदरणीय बंडा तात्या कराडकर यांच्या सान्निध्याखाली हे सर्व वारकरी इथं पावले खेळत असतात. आणि पावले खेळून झाले का मग हे आपण बंडा तात्यांना उचलायचं आणि रिंगणात न्यायचं. एवढी मजा येते. तर ताते येतील आता खेळायला. आले बघा तात्यांनी ताते आले बघा, ताते आले बघा. किती कष्ट, बापरे. तात्यांना काय तर उपमाच नाही माहीत, तोंडातून शब्दच नाहीत बोलण्याकरता. तर असं असतं माऊली बघा. तात्या एवढं वय होऊन सुद्धा तात्यांना पॅरालिसिस आहे, तरी सुद्धा तात्यांची निष्ठा बोलण्यासारखीच नाही. जाऊ द्या. श्री विठ्ठल. वा, माऊली 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 निघाली रथातून. माऊली रथातून बाहेर निघालेली आहे. म्हणजे आता थोड्याच वेळात माझ्या माऊलीचा रिंगण सोहळा सुरुवातच होणार आहे. चला. माऊली जोपर्यंत 27 नंबरची दिंडी पूर्ण रिंगण मारत नाही, म्हणजे पूर्ण या काय बोलतो त्याला आपण, जिथं आपण रिंगण होतोय त्या रिंगण सोहळ्याला जोपर्यंत 27 नंबरची दिंडी गोल फेरा मारत नाही आणि त्याच्या मागून माऊलीची अश्व, तोपर्यंत काही रिंगण सोहळा चालू होत नाही. आणि आतापर्यंत आपलं 27 नंबरची दिंडी पुढे गेली आहेत, त्याच्या मागोमाग सगळ्या दिंडी आलेल्या आहेत. आता हा म्हणजे तिथून जाईल, पण अशी गोल फिरून इथूनच येईल. एक फेरा मारतील, नंतर आतमध्ये शिरते माऊली. हा आहे बघा सोहळा, आनंदाचा सोहळा. जगाचे सर्व वारकरी आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणी बघा एक पक्वान घेऊन वारकरी आता ज्ञानोबा तुकोबाच्या भजनामध्ये ज्याप्रमाणे आपण दह्यांदीला उभे राहतो त्याप्रमाणे मानोरा रचलेला आहे. बघा सुंदर
दाखवा. राम जय भवानी. जमते का वरती खांद्यावर? नाही नाही शूट घेण्यासाठी आमचे बच्चे महाराज आणि दीपक महाराज फार फार धन्यवाद. हे घे बच्चे. आलो ना माऊली. चला नाही आनंदाने बोला. चला 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 चला. ए भाई ठाकूर. ए हार्दिक. ए जिपुना. साहिल महाराज. किती ये ड्रोन. किती ते ड्रोन. किती ड्रोन.
ओरिजिनल ड्रिंक. पांडव चला मंडळी, आपलं वाखरीमध्ये आगमन झालेलं आहे. माऊलींचं पदार्पण झालेलं आहे वाखरीमध्ये. आता इथे वाखरीमध्ये माऊली आणि तुकोबाराय सकळ संत इथं थांबतील आता वाखरीमध्ये आणि इथून उद्या निघतील. पण आपण आजच पंढरपुरात जाणार आहोत. याचं कारण थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. जरा बसूया कुठंतरी, निवांत तुमच्याशी बोलतो मी. थांबा. चला माऊली, हा आहे माझ्या ज्ञानोबरायांचा वाखरीतला तळ बरं का. आधी माऊली इथं आत थांबणार आहे आणि इथंच सकळ संतांच्या पालख्या इथंच आतमध्ये थांबतात. निवृत्तीनाथांची पालखी, ज्ञानोबरायांची पालखी, तुकोबारायांची पालखी, मुक्ताबाईंची पालखी, जेवढे आपले संत आहेत त्या संतांच्या पालख्या आज इकडं थांबतील वस्तीला, विसाव्याला. आणि मग उद्या या सर्व पालख्या इथून निघतात दुपारच्या नंतरून. दुपारच्या नंतर निघला पाहिजे अण्णा पंढरपुरात पोचायला काय वेळ लागतो. पण तो आनंद कदाचित आम्ही घेऊ शकत नाही. त्याचं कारण मला तुम्हाला सांगायचं आहे. चला जाऊया पुढे. आवाज पोहोचत असेल तर आपण मदत केंद्राशी संपर्क साधायचा आहे. कमानीच्या बाजूला मदत केंद्र आहे. चला श्री विठ्ठल मंडळी,
आपला आता पंढरपुरात पदार्पण होत आहे महाराज. पंढरपुरात आपण जात आहोत आहे की नाही. यंदाची आपली 2026ची वारी सुखरूप आनंदाने पार पडलेली आहे आणि फक्त एका क्षणात पंढरपुरामध्ये आपलं फक्त आगमन होणार आहे. पंढरपुरात आपण पाऊल ठेवणार आहोत. चला तर या मंडळी आलो पंढरपुरामध्ये आलो महाराज. पंढरपुरामध्ये आलो. श्री विठ्ठल मंडळी पंढरपुरामध्ये आगमन झालेलं आहे आणि बघा आपल्या माऊलींच्या स्वागतासाठी उद्या. अरे वा. तर तुम्हाला मी मगाशी कारण सांगितलं नाही का आज आम्ही पंढरपूरला का आलो ते सांगतो तुम्हाला. विषय असा आहे का वाखरीमध्ये आपल्याला जागेचा थोडा इश्यू आहे. कारण की जिकडं आपली पूर्वी जागा असायची जिथे तंबू मारायचो त्या ठिकाणी यंदा 1-2 वर्ष 2-3 वर्ष नांगरलेलं आहे. त्याच्यामुळं नवीन जागा काही आपल्याला भेटत नाही आहे. वाखरीमध्ये फार कमी जागा असल्यामुळं नवीन जागा भेटत नाही आहे. जर नवीन जागा भेटली तर पुढं विचार करता येईल. पण सध्या तरी आता आपल्याला जागा नाही आणि अर्जंटमध्ये जागा शोधता येत नसते. तर त्यामुळं आपली गेल्या 2 वर्षापासून ना मावदा महाराज गेल्या 2 वर्षापासून आपण थेट भंडी शेगाव ते पंढरपूर असा प्रवास करतो बरं का. म्हणजे रिंगण वगैरे खेळून झालं तर आपण थेट पंढरपुरामध्ये जात असतो. वास्तविक मागं थांबायला पाहिजे पण जाऊ द्या आपलंच नशीब फुटकं समजायचं काय महाराज. हो बरोबर. तर बघू कधी ते आपले नशीब उघडतील आणि कधी आपण वाखरीला वस्ती करू ते पुढं बघूया आपण. तर सध्या तरी नाही तर प्रयत्न करू. उद्या जर आपला सर्व व्यवस्थित आटपलं तर माऊलींना न्यायला पुन्हा आपण माघारी येऊया. पण बघूया ते डिपेंड करते उद्याच्या उद्यावर. मी काय तुम्हाला शब्द देत नाही त्या गोष्टीसाठी. तर सध्या तरी आपण पंढरपुरामध्ये पोचलोच आहोत काय महाराज. आनंद पंढरपुरामध्ये सुखरूप आपली वारी घडली आणि तुझी पहिलीच वारी आनंदाने पंढरपुरात आली. जय रे महाराज. गायो पंढरपूरला आईने मनीषा आले पंढरपूरला. तर आपण सर्व पंढरपूरला अशा प्रकारे पोचलेलो आहोत. तर चला आता जाऊया पुढं बघूया. धर्मशाळेवर जाऊया, चंद्रभागा मातेवर जाऊया, दर्शन करूया आणि मग आजची व्हिडिओ मी एंड करायला थांबणारच आहे. चला श्री विठ्ठल. सर्व भाविदास झालो त्यांचा जेण्या गोपाळ कृपा करी त्यांचे आणि थोडे सर्व सुख मोडी बोली दिले.